पण वादळ आल्यामुळे काय झालं रे, झाड काय झालेलं आहे, तुटलेलं आहे. ठीक आहे ना. फक्त काय झालं रे, काय झालेलं आहे, मोडील पण वाकणार नाही या टाइप मध्ये झालेलं आहे. म्हणजे ते काय झालं, मोडलं पण वाकलं का नाही, वाकलं नाही. मोडील पण आपण काय म्हणतो आयुष्यामध्ये, भाई मी मोडील पण वाकणार नाही. पाठ वगैरे काय करायचं नाही, त्यांचा डायलॉग उचलायचा आणि तोच ऍज इट इज कॉपी करायचा. त्यांचा डायलॉग काय होता, फाइंड द अँगल मेड बाय द वायर विथ द हॉरिझॉन्टल. तिथंच आपली काय असते रे, हॉरिझॉन्टल लाईन असते. आणि हॉरिझॉन्टल लाईन आणि लाईन ऑफ विजन मधला जो अँगल असतो तो आपला काय असतो रे, अँगल ऑफ डिप्रेशन असतो. आणि तुम्हाला माहित आहे की जे पण बिल्डिंग्स किंवा टॉवर्स वगैरे आहेत ते नेहमी ग्राउंडला 90 डिग्री मध्येच काय असतात रे, उभे केलेले असतात. बरोबर आहे. सो हा अँगल आपला 90 डिग्री असेल म्हणजे राईट अँगल ट्रायंगल. मग मग मला सांगा, हॅलो एव्हरीवन. सो गेल्या लेक्चरमध्ये आपण ऍप्लिकेशन ऑफ ट्रिग्नोमेट्रीचा कॉन्सेप्ट बघितला होता. तर आज आपण या लेक्चरमध्ये त्याचे एक्झाम्पल्स म्हणजेच वर्ड्स प्रॉब्लेम बघणार आहोत. तर चला बघूया आपण पहिलं एक्झाम्पल काय आहे ते. तर बघा काय दिलेलं आहे, अ पर्सन इज स्टँडिंग ॲट अ डिस्टन्स ऑफ 80 मीटर फ्रॉम अ चर्च लुकिंग ॲट इट्स टॉप. द अँगल ऑफ इलेव्हेशन इज ऑफ 45 डिग्री. फाइंड द हाईट ऑफ द चर्च. तर काय करा, जे वर्ड्स प्रॉब्लेम आहे त्याला पहिल्यांदा डायग्रॅमॅटिकली प्रेझेंट करा. म्हणजे डायग्राम बनवा. डायग्राम बनवले की आपलं काम सोपं होतं. काय म्हणलं त्यांनी, अ पर्सन इज स्टँडिंग ॲट अ डिस्टन्स ऑफ 80 मीटर फ्रॉम अ चर्च. तर एक चर्च बनवून घ्या. चर्च म्हणजे एक तुम्ही साधारणतः या टाइप मध्ये तुम्ही चर्च काढू शकता डायरेक्टली. ठीक आहे, या टाइप मध्ये असा काही प्रॉब्लेम नाहीये. ठीक आहे. आणि हे आपलं काय रे, ग्राउंड आहे. सो ग्राउंड वरती चर्च असणार आहे. सो चर्च जे आहे, आता हे चर्च आहे आपलं, हे काय आपलं चर्च. पर्सन इज स्टँडिंग ॲट अ डिस्टन्स ऑफ 80 मीटर. तर जवळजवळ पर्सन जो आहे ना या चर्च पासून 80 मीटर डिस्टन्स वरती, सध्याला आपण इथं हा पॉईंट घेऊया. म्हणजे हा जो पर्सन आहे आपला, हा जो इथं पर्सन आहे बघा, पर्सन. ठीक आहे ना. सो हा याच्यामध्ये डिस्टन्स आहे ते किती आहे रे, 80 मीटर आहे. किती आहे, 80 मीटर. कुठून म्हणलं त्यांनी, फ्रॉम द चर्च पासून. ठीक आहे, म्हणजे हे 80 मीटर आहे. 80 मीटर डिस्टन्स दिलेलं आहे. अँड चर्च लुकिंग ॲट इट्स टॉप. तर तो काय करतोय, चर्चच्या टॉपकडे बघतोय. म्हणजे हे जे टॉप आहे त्याच्याकडे तो बघतोय. ठीक आहे ना. आणि तुम्हाला माहितच आहे बघा, चर्च म्हणजे लाईन ऑफ विजन बनलं का, ऑब्झर्वर ऑब्जेक्ट, सो लाईन ऑफ विजन. द अँगल ऑफ इलेव्हेशन इज ऑफ 45 डिग्री. तर तुम्हाला माहित आहे की ज्यावेळेस आपण हाईट ऑफ द चर्च बनवायला हाईट काढतो त्यावेळेस आपण काय काढतो रे, अँगल ऑफ इलेव्हेशन आपल्याला माहित असतं. जे की तुम्हाला अँगल ऑफ इलेव्हेशन किती दिलेलं आहे, 45 डिग्री दिलेलं आहे. म्हणजेच आपल्याला काय माहित झालं, इथं थिटा माहित होतो. आणि आपल्याला काय फाइंड करायला लावलंय, फाइंड द हाईट ऑफ द चर्च. म्हणजे तुम्हाला हाईट ऑफ चर्च काढायची आहे. ही चर्चची तुम्हाला हाईट फाइंड आउट करायची आहे. ठीक आहे ना. सो दिसतोय इथं बघा, एक ट्रायंगल तयार झालेला, दिसतोय. मग एक काम करूया, याला आपण काय म्हणूया, हा आपला अँगल असेल तर याला आपण ऍडिशन साइड म्हणूया. हा आपला काय झाला, ही आपली कोणती साईड झाली, ही आपली अपोजिट साईड झाली. येस ऑर नो. आणि तुम्हाला माहित आहे की जे पण बिल्डिंग्स किंवा टॉवर्स वगैरे आहेत ते नेहमी ग्राउंडला 90 डिग्री मध्येच काय असतात रे, उभे केलेले असतात. बरोबर आहे. सो हा अँगल आपला 90 डिग्री असेल म्हणजे राईट अँगल ट्रायंगल. मग मग मला सांगा, आता या ट्रायंगलला तुम्ही नाव लिहून घेऊ शकता, काय करू शकता बघा. सध्याला जो ट्रायंगल तयार झालेला याला मी ए म्हणतो, इथे मी बी म्हणतो, आणि इथं मी काय आपण काय म्हणूया, सी म्हणूया. सो आपला ट्रायंगल कोणता आहे, आता ए बी सी आहे. आणि आपल्याला हाईट म्हणजे काय रे, आपल्याला ऑपोजिट साइड काढायची आहे. सो इन ट्रायंगल एबीसी, इन ट्रायंगल एबीसी मध्ये अँगल बी इज इक्वल टू 90 डिग्री. ठीक आहे ना. सो जे पण काय असेल ते गिव्हन लिहून घ्या, गिव्हन. ठीक आहे. अजून आपल्याला काय माहित आहे, डिस्टन्स माहित आहे बघा. त्यामुळे आपल्याला ट्रायंगल मध्ये काय माहित झालं रे, बीसी आपल्याला माहित आहे. बीसी किती आहे आपलं, 80 मीटर. आणि आपल्याला अँगल पण दिलेला आहे. अँगल आपल्याला त्या ट्रायंगल मधला थिटा, थिटा म्हणजे आपला अँगल ऑफ काय रे, इलेव्हेशन आहे, जो किती आहे 45 डिग्री. येस ऑर नो. ठीक आहे. आता आपल्याला फाइंड काय करायचं बघा, फाइंड जे आहे ते पण लिहून घ्या. तुम्हाला फाइंड काय करायचं आहे, फाइंड आपल्याला करायचं आहे हाईट ऑफ द चर्च. हाईट ऑफ चर्च, किंवा इथे काम करू, इथे लिहूया फाइंड, इथे लिहूया आपण फाइंड. फाइंड आपल्याला काय करायचं आहे रे, हाईट ऑफ चर्च. मग हाईट ऑफ चर्च, हाईट ऑफ चर्च, हाईट ऑफ चर्च म्हणजे काय रे, अपोजिट साइड. म्हणजे तुम्हाला ए बी काढायचा आहे. आपल्याला काय करायचं आहे, ए बी. ठीक आहे. चला
तर आता ए बी आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर आता क्लिअरली बघा, क्लिअरली आपल्याला काय समजतंय, काय समजतंय, जर तुम्हाला अँगल माहित असेल, ऍडजस्टंट साइड माहित असेल आणि अपोजिट साइड काढायला लावायचे असेल तर काय करणार, तुम्ही काय करणार, कोणतं रिलेशन वापरणार, कोणतं रे, टॅन थिटा. टॅन थिटा म्हणजे काय असतं, काय असतं, टॅन थिटा इज इक्वल टू अपोजिट साइड, टॅन थिटा इज इक्वल टू अपोजिट साइड म्हणजे काय रे, ए बी अपॉन ऍडजस्टंट साइड बी सी. ठीक आहे. सो थिटाची व्हॅल्यू किती आहे, 45 डिग्री. सो इथं पुटअप करून द्या. सो टॅन 45 डिग्री इज इक्वल टू ए बी आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे, ए बी अपॉन बी सी. बी सी ची व्हॅल्यू किती आहे, 80. टॅन 45 डिग्रीची व्हॅल्यू किती असते, टॅन 45 डिग्रीची व्हॅल्यू 1 असते, 1. ठीक आहे ना. सो 1 इज इक्वल टू ए बी अपॉन 80. सो देअरफॉर 80 इंटू 1 80 होईल. सो ए बी इज इक्वल टू किती रे, 80. आणि युनिट लिहायला विसरू नका. तर युनिट बघा काय आहे, युनिट आहे 80 मीटर. ठीक आहे ना, मीटर आहे, त्यामुळे याचं पण युनिट किती रे, 80 मीटर हे. आणि फायनल आन्सर वर्ड्स मध्ये लिहून टाका. सो देअरफॉर हाईट ऑफ द चर्च, height of the church is 80 मीटर. असं सगळ्यांनी लिहायचं आहे बघा. सो वर्ड्स प्रॉब्लेम खूप सोपे बनतात जर तुम्ही तिथं डायग्राम काढली आणि या वेळेने तुम्ही सॉल्व्ह करत गेला तर तुमचा एकही मार्क्स कट होणार नाहीये. सो सगळ्यांनी हे नोट डाऊन करून घ्यायचं आहे. आपण लगेच नेक्स्ट एक्झाम्पल बघणार आहोत. चला तर लगेच सेकंड एक्झाम्पल आपण बघून घेऊया. तर बघा सेकंड नंबरचं एक्झाम्पल काय आहे ते. फ्रॉम टॉप ऑफ लाईट हाऊस ऑब्झर्वर लुकिंग ॲट अ शिप मेक्स अन अँगल ऑफ डिप्रेशन ऑफ 60 डिग्री. इफ द हाईट ऑफ द लाईट हाऊस इज 90 मीटर देन फाइंड हाऊ फार द शिप फ्रॉम लाईट हाऊस. तर ज्यावेळेस आपण कॉन्सेप्ट ऑफ ऍप्लिकेशन ऑफ ट्रिग्नोमेट्री बघत होतो त्याच्यामध्ये मी अँगल ऑफ डिप्रेशन हा कॉन्सेप्ट एक्सप्लेन केलेला आहे. सो मागचा पार्ट जर कोणी बघितला नसेल लेक्चर तर ते एकदा तुम्ही बघून घ्या, तुम्हाला लगेच क्वेश्चन हा समजून जाईल. तर ऑब्विसली इथं आता आपल्याला डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे आणि त्या केसमध्ये आपल्याला अँगल ऑफ डिप्रेशन दिलेला असतो. ठीक आहे. सो आता काय करू, एक डायग्राम बनवून घेऊया. सो लाईट हाऊस बघा रे, एक लाईट हाऊस आहे, एक काय आहे, लाईट हाऊस, एक लाईट हाऊस आहे. ठीक आहे. सो हे जे आहे ते आपलं लाईट हाऊस आहे. काय आहे, लाईट हाऊस म्हणून याला आपण लाईट हाऊस. ठीक आहे, लाईट हाऊस दिलेला आहे आणि ऑब्झर्वर आहे ना टॉप बघा, ऑब्झर्वर आपला आता सध्याला इथं आहे. ऑब्झर्वर काय करतोय, शिप कडे बघतोय. म्हणजे लाईट हाऊस जे असतं ना ते कुठं असतं रे, किनाऱ्यावरती असतं. कुठं असतं, किनाऱ्यावरती. आणि जे शिप कुठं आहे, शिप पाण्यामध्ये आत कुठं तर असेल. ठीक आहे ना, आपली जी शिप आहे ती पाण्यामध्ये असेल असं आपण कन्सिडर करूया. ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाहीये. तर तो काय करतोय बघा, ऑब्झर्वर काय म्हणणार आहे, ऑब्झर्वर लुकिंग ऍट अ शिप. ऑब्झर्वर जो आहे तिथं ऑब्झर्वर आहे, बघा लक्ष द्या, इतर ऑब्झर्वर आहे आणि हा आपला काय झाला, ऑब्जेक्ट. तर ऑब्झर्वर कुठं बघतोय, शिप कडे बघतोय. ही जी आहे ती आपली शिप आहे ना, शिप आहे. तर ऑब्झर्वर कुठं बघतोय, शिप कडे बघतोय, शिप कडे बघतोय. मेक्स अन अँगल ऑफ डिप्रेशन ऑफ 60 डिग्री. आणि तुम्हाला माहित आहे जिथं ऑब्झर्वर असतो तिथंच आपली काय असते, हॉरिझॉन्टल लाईन असते. आणि हॉरिझॉन्टल लाईन आणि लाईन ऑफ विजन मधला जो अँगल असतो तो आपला काय असतो रे, अँगल ऑफ डिप्रेशन असतो. अँगल ऑफ डिप्रेशन ज्याला आपण थिटा पण म्हणलेला आहे, जो किती दिलेला आहे आपल्याला, 60 डिग्री दिलेला आहे. येस ऑर नो. पण तुम्हाला माहित आहे की हा अँगल आणि हा अँगल आपला अल्टरनेट अँगल तयार होतो, कारण की हे दोन पॅरलल लाईनच्या मध्ये हा अँगल तयार होत असतो. ठीक आहे. सो अल्टरनेट अँगलने हे दोन अँगल काय होतात, अल्टरनेट अँगल प्रॉपर्टीने इक्वल होतात. त्यामुळे याला आपण थिटा म्हणू शकतो डायरेक्टली. ठीक आहे, थिटा म्हणजेच हा तुमचा 60 डिग्री होऊन जाईल. ठीक आहे. आता मग काय करा, याला नाव लिहून घ्या, ए बी आणि सी. ए बी सी म्हणू याला. हे बघा, तुम्ही जर डायग्राम व्यवस्थित प्रेझेंट केले ना तर तुम्हाला जास्त गिव्हन पण लिहिण्याची गरज नाहीये, जास्त एक्सप्रेशन देण्याची गरज नाहीये. डायग्राम थ्रू सगळं समजून जातं, त्यामुळे डायग्राम काढायची. तर आता बघा सध्याला आपल्याला पुढे काय म्हणलंय, इफ द हाईट ऑफ द लाईट हाऊस इज 90 मीटर. म्हणजे तुम्हाला लाईट हाऊसची हाईट दिलेली आहे. काय दिलेलं आहे, लाईट हाऊसची हाईट दिलेली आहे.
सो H इज इक्वल टू 90 मीटर. ठीक आहे. देन फाइंड हाऊ फार द शिप फ्रॉम लाईट हाऊस. तर बघा शिपचं लाईट हाऊस पासूनचं डिस्टन्स म्हणजे आपल्याला काय फाइंड आउट करायचंय, BC फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे. मग मग लिहून घ्या. आता गिव्हन मध्ये तुम्हाला जेवढं दिसतंय ना तेवढं लिहून घ्या. तर बघा आता गिव्हन मध्ये काय काय दिसतंय आपल्याला. गिव्हन मध्ये काय दिलंय, एक तर इन ट्रायंगल ABC. ऑब्विसली अँगल बी काय असेल, बेस अँगल बी इज इक्वल टू 90 डिग्री. ठीक आहे ना. 90 डिग्री ट्रायंगल आहे. त्याच्यामध्ये आता आपल्याला थिटा पण माहित झालेला आहे. थिटा किती आहे आपल्याकडे, थिटा किती आहे रे, 60 डिग्री. कारण की तुम्हाला माहित आहे या केसमध्ये आपला अँगल ऑफ डिप्रेशन आणि अँगल ऑफ इलिव्हेशन काय होतं, तर दोन्ही पण सेम होतात. ठीक आहे. ठीक. तर थिटा इज इक्वल 60 डिग्री दिलेला आहे. आता आपल्याला लाईट हाऊसची हाईट पण माहित आहे. म्हणजे मला काय माहित आहे, AB माहित आहे. AB इज इक्वल टू 90 मीटर हे आपल्याला दिलेलं आहे. ठीक आहे ना. मग आता आपल्याला फाइंड काय करायचं आहे, फाइंड. सो जे फाइंड आहे ना ते पण लिहून घ्या. फाइंड काय करायचं आहे तुम्हाला, फाइंड आपल्याला काय करायचं आहे, फार ऑफ द शिप म्हणजे डिस्टन्स ऑफ शिप. आपल्याला फाइंड आउट काय करायचं बघा रे, आपल्याला फाइंड आउट करायचं आहे डिस्टन्स ऑफ शिप फ्रॉम लाईट हाऊस. तर काय आहे ते, BC आहे. सो डायरेक्टली BC लिहून टाका, BC बस. तर अशा तऱ्हेने तुम्हाला फाइंड आउट आणि गिव्हन लिहायचे आहेत. तर आता आपण लगेच हे सॉल्व्ह करून घेऊया. तर आता ऑब्विसली बघा तुम्हाला अँगल माहित आहे. अँगलची अपोजिट साइड बघा, ही जी आहे ही आपली कोणती साइड आहे, अपोजिट साइड आहे. आणि ही कोणती साइड आहे रे, ऍडजसंट साइड आहे. तर अपोजिट आणि ऍडजसंट मध्ये कोणतं रिलेशन असतं ट्रिग्नोमेट्री मध्ये, तर टॅन थिटा वाला. सो टॅन थिटा इज इक्वल टू अपोजिट साइड म्हणजेच काय रे, AB अपॉन ऍडजसंट साइड BC. ठीक आहे. सो टॅन 60 डिग्री, थिटाची व्हॅल्यू पुढे करून द्या, साइन 60 डिग्री. AB ची व्हॅल्यू तुम्हाला माहित आहे, येस सर 90 मीटर अपॉन BC आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सो टॅन 60 डिग्री किती असतं, टॅन 60 डिग्री. तर टॅन 60 तुम्हाला माहित आहे, टॅन 60 किती असतं रे, साइन 60 अपॉन कॉस 60. आता टॅन 60 जर माहित नसेल तर साइन 60 माहित असतो सगळ्यांना, अपॉन कॉस 60. तर साइन 60 किती असतं आपलं, साइन 31/2 असतं. तर साइन 60 √3/2 असतं. 1/√3/2 आणि कॉस 60 1/2. म्हणजे 1/2 ला 1/2 कॅन्सल आणि आन्सर किती आलं, √3. ठीक आहे ना. हे जस्ट लक्षात ठेवण्यासाठी आहे बरं का. जर तुम्हाला डायरेक्ट लिहित असेल तर लिहून टाका. सो √3 व्हॅल्यू आहे, किती आहे ही, √3 इज इक्वल टू 90 अपॉन BC. सो therefore BC इज इक्वल टू किती, BC इज इक्वल टू 90 अपॉन √3. 90 अपॉन √3. पण हे बघा आता √3 ने म्हणजे हे √3 ची व्हॅल्यू 1.73 जर आता डिव्हाइड ठेवली तर 90 ला 1.73 ने डिव्हाइड करणं म्हणजे आपल्यासाठी थोडं अवघड होईल. मग काय करा, या केसमध्ये तो रॅशनलाइज करून घ्या. तर एकदा काय करा, √3 ने मल्टिप्लाय आणि एकदा डिव्हाइड करा. मग मला सांगा हे किती येईल, 90 √3 येईल. हे सॉल्व्ह केल्यानंतर अपॉन √3 इंटू √3 3 येईल. त्यामुळे ही व्हॅल्यू किती तयार झाली, व्हॅल्यू किती तयार झाली रे, 3 1 जा आणि 3 30 जा. त्यामुळे आपला आन्सर किती आलं रे, 30 √3 आलं. पण √3 ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे त्यामुळे ती व्हॅल्यू आपल्याला यूज करावं लागेल. मग सो लिहून घ्या, BC इज इक्वल टू 30 इंटू √3 ची व्हॅल्यू किती आहे, 1.73. 1.73. सो 30 ने 1.73 ला मल्टिप्लाय करून घ्या. मग किती येईल, हे किती येईल, तर बघा पहिल्यांदा 0 लिहून घ्या, आपला जो 0 आहे तो तसंच, आणि 3 ने मल्टिप्लाय चालू करा. 3 3 जा 9, कॅरी काय झाला, 3 7 जा 21. आता कॅरी किती आला रे, कॅरी किती आला, 2 आला. 3 1 जा 3 आणि हा 2 5 होईल. सो इज इक्वल टू आता किती आहेत, पॉईंट नंतर किती डेसिमल आहेत, डिजिट आहेत 1 आणि 2. सो 1 आणि 2 सोडून डेसिमल पॉईंट द्या. ठीक आहे. म्हणजे आन्सर किती आलं, 51.90. मग फायनल आन्सर लिहून टाका. आता 51.90 आलेलं आहे आपलं. त्यावेळेस युनिट काय दिलंय बघा त्यांनी, युनिट आहे मीटर. सो इथं मीटर लिहायला विसरू नका. जर तुम्ही युनिट नाही लिहिलं तर तुमचे मार्क्स कट होतील. ठीक आहे. सो फायनल आन्सर फुल स्टेटमेंट मध्ये लिहा. काय रे, डिस्टन्स ऑफ शिप
फ्रॉम lighthouse is 51.90 मीटर. दिस इज युअर फायनल आन्सर. तर या पद्धतीने क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. बघितलं का किती क्वेश्चन सोपे आहेत ते. ठीक आहे. सो आय होप की तुम्हाला नक्की समजलं असेल. सो हे नोट डाऊन करून घ्या. लगेच आपण नेक्स्ट क्वेश्चन बघणार आहोत. एक्झाम्पल नंबर 3 बघूया. Two poles of heights 18 meter and 7 meter are erected on the ground. The length of the wire fastened at their tops in 22 meter. Find the angle made by the wire with the horizontal. तर पहिल्यांदा बघा एक डायग्राम याची बनवून घेऊया आपण, जेणेकरून आपल्याला समजायला सोपं जाईल. तर दोन पोल आहेत ग्राउंड वरती. एकाची हाईट आहे 18 मीटर, एकाची आहे 7 मीटर. तर काय करा, दोन पोल काढून घ्या. तर बघा पहिल्यांदा ग्राउंड काढूया आपण. सो हे आहे आपलं ग्राउंड. सो ग्राउंडला काय झालेलं आहे, एक जो पोल आहे, एक पोल जो आहे, एक अंघोळीतच काढूया. एक पोल जो आहे तो कितीचा आहे रे, 18 मीटरचा आहे. किती आहे, एक पोल जो आहे तो 18 मीटर लांबीचा आहे. किती, याला म्हणूया आपण टोटल त्याची हाईट दिलेली आहे आपल्याला 18 मीटर. ठीक. आणि दुसरा जो पोल आहे तो दिलेला आहे आपल्याला 7 मीटरचा. तर बघा 7 मीटरचा आपल्याला पोल दिलेला आहे. समजा तो पोल मी इथं पकडतो. ठीक आहे ना, तो पोल आपण म्हणूया तर 7 मीटरचा आहे. तर हा जो पोल आहे आपला, हा एक पोल जो आहे तो किती मीटरचा आहे, 7 मीटरचा आहे. आर इरेक्टेड म्हणजे काय रे, फेस टू फेस आहे. ठीक आहे ना. तर असं सुरुवातीला त्यांनी दिलेलं आहे. द लेंथ ऑफ द वायर फास्टन ऍट दिअर टॉप्स. द लेंथ ऑफ द वायर फास्टन ऍट दिअर टॉप्स. तर बघा, तर आपला हा जो आहे हा आपला पोल 1 आहे, बरोबर ना. हा पोल 1 आहे. आणि हा पोल कोणता आहे रे, हा आपला जो हा पोल आहे हा आपला पोल सेकंड आहे, पोल नंबर सेकंड आहे. तर या पोलचा जो टॉप आहे बघा, हा याचा टॉप आहे, हा याचा काय टॉप आहे, आणि हा याचा इथं टॉप आहे का. तर त्यांनी म्हणलंय बघा, द लेंथ ऑफ द वायर फास्टन ऍट दिअर टॉप्स इन 22 मीटर्स. म्हणजे त्यांनी आपल्याला हे जे टॉप आहे ना यांच्या मधली जी वायर आहे दोघांमध्ये, ठीक आहे ना, म्हणजे थोडक्यात लेंथ, तर त्याची त्यांनी तुम्हाला लेंथ दिलेली आहे बघा, जवळजवळ किती आहे रे, 22 मीटर आपल्याला दिलेला आहे. किती दिलेला आहे, 22 मीटर. समजून घ्या क्वेश्चन कसा आहे तो. नंतर त्यांनी काय म्हणलं बघा, फाइंड द अँगल मेड बाय द वायर, द लेंथ ऑफ द वायर. ही जी आहे ही वायर आहे आपली, ही काय रे, वायर आहे जी की टॉपला अटॅच केलेला आहे. फाइंड द अँगल मेड बाय द वायर विथ द हॉरिझॉन्टल. तर ही जी वायर आहे ही जॉईन केलेली, ही हॉरिझॉन्टल सोबत किती अँगल तयार करत आहे असा क्वेश्चन आहे. मग मला सांगा ही जे आपलं आता ग्राउंड इथं आहे आपलं, हे काय आपलं जे ग्राउंड आहे आपलं ग्राउंड. तर यालाच मी बरोबर पॅरलल लाईन इथं काढू शकतो का नाही, बरोबर आहे का नाही. बघा म्हणजे त्याचं हॉरिझॉन्टल म्हणलं ना आपण, विथ द हॉरिझॉन्टल. त्यामुळे ही जी लाईन आहे आपली हॉरिझॉन्टल लाईन इथं आली बघा आपली. त्यामुळे हे आणि हे डिस्टन्स काय असेल रे, हे आणि डिस्टन्स काय असणार, सेमच. ठीक आहे ना. तर हा आपला झालाय हॉरिझॉन्टल, इथं काय झालेला आहे, हॉरिझॉन्टल आपला वरती आलेला आहे. मग आता मला सांगा, जर तुम्ही नीट चेकआउट केलं तर आता काय करूया आपण, पहिल्यांदा डायग्राम बनवून घेऊया. तर बघा आता डायग्राम नेमिंग करून घेतोय मी. नेमिंग काय करतोय मी, हा आपला ए, हा आपला बी, सी, डी, आणि याला म्हणूया, याला पॉइंट म्हणूया आपण, याला म्हणूया आपण ए म्हणूया. काय म्हणूया, ई. तर आता सगळ्यांनी नीट चेकआउट करा. सो जर तुम्हाला बघितलं, जर तुम्ही नीट बघितलं तर ईबीसीडी हा काय दिसतोय तुम्हाला, ईबीसीडी हा एक रेक्टँगल दिसतोय. काय दिसतोय रे, ईबीसीडी काय दिसतोय, रेक्टँगल. बघा फ्रॉम डायग्राम, EBCD इज रेक्टँगल. त्यामुळे आपण असं म्हणू शकतो का, मी की ईडी इज इक्वल टू काय रे, बीसी होईल. ईडी इज इक्वल टू बीसी. पण ईडी ची व्हॅल्यू तर आपल्याला माहित आहे 7 आहे, त्यामुळे बीसी पण किती होईल तुमचा, 7 होऊन जाईल. यस और नो. आणि क्लिअरली आपण असं म्हणू शकतो का की डीसी इज इक्वल टू काय आहे रे, ईबी होईल. डीसी इज इक्वल टू काय होईल, ईबी. मग मला सांगा, जर तुम्हाला बीसी ची व्हॅल्यू तुम्हाला 7 माहित आहे आणि
तुम्हाला एसी पण माहित आहे, तर एबीची व्हॅल्यू निघेल. एबीची व्हॅल्यू निघेल का बोला मग. सो लगेच ती व्हॅल्यू आपण काढून घेऊया. कोणती कोणती बघा, आपल्याला काय माहित आहे, आपण म्हणू शकतो का एसी इज इक्वल टू ए बी प्लस बीसी. मग आता तुम्हाला कोणती व्हॅल्यू माहित आहे, तर टोटल बघा, टोटल तुम्हाला एसी माहित आहे. एसी माहित आहे का, टोटल तुम्हाला एसी ची व्हॅल्यू दिलेली आहे, ठीक आहे ना. सो ते पण आपण इथे लिहून घेऊया वाटलंच तर. तर बघा टोटल एसी ची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे, एसी ची व्हॅल्यू टोटल आहे 18, म्हणजे पहिला पोल आपला. दुसऱ्या आपला, आणि हे पण माहिती आहे बघा तुम्हाला, वायर, डिस्टन्स ऑफ वायर बिटवीन टू टॉप्स, ठीक आहे ना. सो किती होईल रे मग, किती होईल हे, ए इज इक्वल टू 22, ठीक आहे. मग आता इथून आपण काय करूया, एबी ची व्हॅल्यू काढून घेऊया. सो एसी ची व्हॅल्यू किती आहे आपली, एसी ची व्हॅल्यू आहे 18, एबी आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, प्लस बीसी ची व्हॅल्यू किती आली आपली, 7 आलेली आहे, ठीक आहे ना, 7. त्यामुळे आपली एबी ची व्हॅल्यू किती, एबी ची व्हॅल्यू किती रे, 11 मीटर येऊन जाईल. एबी ची व्हॅल्यू किती आपली, 11 मीटर. मग आता एबी ची व्हॅल्यू जर एबी ची व्हॅल्यू आपली किती आलेली आहे, 11 मीटर आलेली आहे, ठीक आहे. आता नीट चेकआउट करा, मला सांगा, हा इथं 90 डिग्री असेल, हा इथं म्हणू शकतो मी हे पण 90 डिग्री आहे, येस. आता सगळ्यांना समजू द्या, आता मी काय करतोय, हे जे आहे ना, हा ट्रायंगल मी साईडला काढतो बघा. आता हा ट्रायंगल मी काय करतो, इथं काढून घेतो, म्हणजे आपल्याला सोपं जाईल जरा चेकआउट करणं. तर सध्याला मी कोणता ट्रायंगल घेतोय बघा, ए बी आणि ई. आपल्याला काय फाइंड आउट करायचं बघा, फाइंड द अँगल मेड बाय द वायर विथ द हॉरिझॉन्टल. तर या वायरने हॉरिझॉन्टल सोबत केलेला अँगल, म्हणजे आपल्याला हा फाइंड आउट करायचा आहे, थिटा. आपल्याला फाइंड काय करायचंय, थिटा इज इक्वल टू आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. मग सध्याला मी काय करतो, आता हा आपण ट्रायंगल घेतलाय, तर इथं थिटा घेऊया, आणि हा आपल्याला लेंथ माहित आहे 11, आणि हे किती आहे 22. आता सध्याला काय माहिती आहे आपल्याला, अँगलची तुम्हाला अपोजिट साइड माहिती आहे, म्हणजे ही जी आहे ती अपोजिट साइड आहे, अँगलची अपोजिट साइड. आणि हा 90 डिग्री असल्यामुळे 90 डिग्रीच्या अपोजिट साइड हे काय असते रे आपली, ही हायपोटेनस असते. म्हणजे सध्याला मला अपोजिट साइड माहित आहे आणि हायपोटेनस माहित आहे. मग असं ट्रिग्नोमेट्री मध्ये कोणतं रिलेशन आहे, तर असं रिलेशन आहे आपल्याकडे साइन मध्ये. सो साइन थिटा इज इक्वल टू अपोजिट साइड, म्हणजेच काय रे, ए बी अपॉन हायपोटेनस कोण आहे आता, ए. ठीक आहे. सो लगेच काय करा, मग लगेच व्हॅल्यू पुटअप करून घ्या. सो ए बी ची व्हॅल्यू किती आहे आपली 11 आणि ई ची व्हॅल्यू 22. सो जर या दोघांना सॉल्व्ह केलं तर साइन थिटा इज इक्वल टू किती भेटते आपल्याला, किती भेटते रे, 1/2 भेटते. 11 1 जा 11, 11 2 जा 22. आणि साइन थिटा हा 1/2 साठी चांगला असतो, म्हणजे आपल्याला स्टँडर्ड व्हॅल्यू याची माहित आहे. सो साइन थिटा इज इक्वल टू 1/2 कोणत्या साइनच्या अँगलला असते, आपला कोणता रे, पहिलाच रेशो झालाय आपला, ठीक आहे ना, साइन 0 डिग्री नंतर कोणता असतो, साइन 30 डिग्री. सो क्लिअरली कम्पेअर केल्यानंतर आपला थिटा किती येतोय, 30 डिग्री, जे की आपल्याला हेच फाइंड आउट करायचं होतं. समजते का, अँगल मेड बाय द वायर विथ द हॉरिझॉन्टल. आता पूर्णपणे स्टेटमेंट व्यवस्थित लिहून घ्या, आणि हे बघा पार्ट वगैरे काय करायचं नाही, त्यांचा डायलॉग उचलायचा आणि तोच ऍज इट इज कॉपी करायचा. त्यांचा डायलॉग काय होता, फाइंड द अँगल मेड बाय द वायर विथ द हॉरिझॉन्टल. फाइंड शब्द काढून टाका आणि ऍज इट इज लिहा. काय आहे द अँगल, इथं लिहा, द अँगल मेड बाय वायर with horizontal is theta is equal to 30 डिग्री. बस असं फायनल आन्सर तुम्हाला वर्ड्स प्रॉब्लेमच्या स्टेटमेंट मध्ये लिहायचं आहे. तुमचा एकही मार्क्स याच्यामध्ये कट होणार नाहीये. आय होप की तुम्हाला हे पण एक्झाम्पल समजलं असेल. सो प्रॉपरली एकदा एक्झाम्पल रीड करा, डायग्राम बनवा. डायग्राम बनले का आपलं काम काय होतं रे, सोपं होतं. ठीक आहे. सो सगळ्यांनी हे नोट डाऊन करून घ्या. लगेच आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघणार आहोत. चला तर आता 4 नंबरचं एक्झाम्पल बघूया. तर बघा हे एक्झाम्पल खूप वेळा बोर्ड पेपर्स मध्ये विचारलं गेलेलं आहे. ठीक आहे.
A storm broke a tree and the tree top rested 20 meter from the base of the tree, making an angle of 60 degree with the horizontal. Find height of the tree. तर असा क्वेश्चन आहे बघा. तर याच्यामध्ये काय झालेलं आहे, एक वादळ आलेलं आहे. काय आले रे, एक वादळ आले. आणि वादळामध्ये काय झालेलं बघा, समजा आता एक आपण ग्राउंड काढून घेऊया सुरुवातीला. ठीक आहे, एक काय करूया आपण, एक ग्राउंड काढून घेऊया. ग्राउंड, आणि ग्राउंड वरती काय रे, एक झाड उभा आहे. काय आहे, एक झाड उभं आहे. हे असं झाड पूर्णपणे उभं होतं. तर हे जे झाड आहे बघा, तर हे आपलं ट्री आहे. हे जे आहे आपलं काय रे, हे ट्री आहे पूर्णपणे. तर स्टॉर्म आल्यामुळे काय झालं, वादळामुळे काय झालं रे, वादळामुळे झाड काय झालं, तुटलं, म्हणजे मोडलं ते. ठीक आहे ना. आणि काय झालं रे, काय झालं, अँड द ट्री टॉप रेस्टेड. ठीक आहे, म्हणजे हे ट्री आहे, तर याचा बॉटम इथं आहे आणि याचा टॉप इथं आहे बघा. ह्याचा टॉप आहे. तर काय झालं, ते ब्रेक झालं म्हणजे मी समजतो की आता हे जे झाड आहे ते आपल्यातून ब्रेक झालं, बरोबर आहे. हे ब्रेक झालेलं आहे आणि याचा जो टॉप आहे ना, इथून ब्रेक झाल्यानंतर काय झालं, तो असा पडला. काय झाला तो बघा, लक्ष द्या. हे इथून काय झालेलं आहे, ब्रेक झालेला आहे. ब्रेक झाल्यामुळे हा जो टॉप आहे ट्रीचा, तो मग इथून काय झाला, ब्रेक झाला आणि तो काय झाला, असा पडला आणि इथं तो जमिनीला काय झाला, रेस्ट झाला. ठीक आहे ना. त्याचा टॉप काय झाला, हा इथं रेस्ट झालेला आहे. मग आता सध्याला मी काय करतोय बघा, सध्याला मी साईडला डायग्राम मी काढून घेतो. तर याला बघा, एक पॅरलल बरोबर इथे एक मी लाईन खेचतो, जेणेकरून आपल्याला समजेल. ठीक आहे ना. तर सध्याला आपण काय करूया, आणि हा जो आहे इथून पुढे हा जो पार्ट होता आपला, हे जे ट्री आपलं पूर्ण होतं ते काय झालेलं आहे, आता ब्रेक झालेलं आहे. आणि ते कुठं पडलं, इथं पडलं, असं पडलेलं आहे. तर बघा, हा जो आपला टॉप होता, हा ट्रीचा काय झाला, इथं टॉप इथं रेस्ट झाला. टॉप काय झाला, इथं टॉप काय झाला, रेस्ट झाला ट्रीचा. आणि इथं त्याचं बॉटम तर ऑलरेडी फिक्स आहे. ठीक आहे ना. ठीक आहे. नंतर काय म्हणलं बघा, फ्रॉम द बेस ऑफ द ट्री. बेस म्हणजे बॉटम जो आहे हा त्याचा बेस आहे. तर बेस ऑफ ट्री पासून मेकिंग बेस ऑफ द ट्री मेकिंग अन अँगल ऑफ 60 डिग्री विथ द हॉरिझॉन्टल. तर बघा, ट्री टॉप रेस्टेड 20 मीटर फ्रॉम द बेस ऑफ द ट्री मेकिंग अन अँगल ऑफ 60 डिग्री विथ द हॉरिझॉन्टल. तर आता जे आपला आहे, हा आपला इथं हॉरिझॉन्टल आहे बघा, ही जे आहे ना आपली, ती काय हॉरिझॉन्टल लाईन आहे. तर त्याच्यासोबत तो अँगल किती तयार करतोय, तर 60 डिग्री अँगल तयार करत आहे. तर फायनल काय म्हणलेलं आहे, फाइंड द हाईट ऑफ द ट्री. तर आता हाईट ऑफ द ट्री जे आहे, तर ही बघा, ही पूर्णपणे आपलं झाड होतं, इथपर्यंत त्याची हाईट होती. ट्रीची जी हाईट आहे ती पूर्णपणे ही हाईट आहे बघा त्याची, ही त्याची पूर्णपणे हाईट आहे. ठीक आहे ना. पण वादळ आल्यामुळे काय झालं रे, झाड काय झालेलं आहे, तुटलेलं आहे. ठीक आहे ना. फक्त काय झालेलं आहे, मोडीन पण वाकणार नाही, या टाइप मध्ये झालेलं आहे. म्हणजे ते काय झालं, मोडलं पण वाकलं का नाही, वाकलं नाही. मोडेल पण आपण काय म्हणतो आयुष्यामध्ये, भाई मी मोडीन पण वाकणार नाहीये, त्या टाइप मध्ये झालं. मग सेमच काय झालं, हे झाड काय झालं, मोडलं म्हणजे काय, तुटलं पण मधून तुटलं आणि ते इथं रेस झालेलं आहे. तर आपल्याला हाईट ऑफ ट्री काढायची आहे. तर नीट चेकआउट करा. आता मी काय करतोय बघा, याला आपण काय म्हणूया, हाईट ऑफ ट्री जो आहे होता आपला, हाईट ऑफ ट्रीला याला म्हणूया आपण ए म्हणूया. हा जो पार्ट आहे तो आपला काय रे, बी आहे. आणि हा पार्ट आपला काय रे, हा जो पार्ट आहे तो आपला सी आहे. ठीक आहे ना. मग आता काय झालेलं आहे, हा ब्रेक झाल्यामुळे हा बीसी जो आहे, बीसी ऍज इट इज आहे, पण हा ए जो आहे तो कुठे झालेला, रेस्ट इथं आलेला आहे. त्यामुळे याला आपण काय म्हणूया, इथं ए म्हणूया. ठीक आहे. म्हणजे ऍट द एंडला आपल्याला काय समजतंय, आणि ट्री टॉप रेस्टेड 20 मीटर फ्रॉम द बेस. तर हे पण आपल्याला गिव्हन दिलेलं आहे, 20 मीटर. ठीक आहे. तर फायनली आपल्याला काय समजलं, आपल्याला गिव्हन काय आहे पहिल्यांदा ते लिहून घ्या. आपल्याला गिव्हन काय कळलं आपल्याला. सो आपल्याला गिव्हन आहे, इन ट्रायंगल ए बी सी, इन ट्रायंगल बी सी ए अँगल सी इज इक्वल टू 90 डिग्री. ठीक आहे. आणि आपल्याला आता एसी माहित आहे, एसी इज इक्वल टू 20 मीटर. ठीक आहे. फाइंड काय करायचं आपल्याला, फाइंड आपल्याला करायचं आहे हाईट ऑफ ट्री. आपल्याला फाइंड काय करायचं आहे रे, हाईट ऑफ ट्री काढायची आहे. पण ट्रीची हाईट कुठून कुठपर्यंत आहे, तर पूर्णपणे एसी त्याची हाईट आहे. एसी हाईट ऑफ ट्री म्हणजे काय रे, थोडक्यात एसी. पण आता एसी म्हणजे काय झालेलं आहे, ए बी प्लस बीसी. एसी म्हणजे काय झालेलं आहे सध्याला, तर आपल्याला बीसी काढावं लागेल आणि आपल्याला ए बी पण काढावं लागेल. ठीक आहे ना. सो आपलं हे टार्गेट आहे. चला मग आता काढता येईल का, हे बघा ट्रायंगल मध्ये बघा रे, ट्रायंगल मध्ये आपल्याला काय माहित आहे, ऍडजस्टंट साइड माहित आहे.
मग मला सांगा अपोजिट साइड माहित व्हायला काय प्रॉब्लेम होईल का? जर आपल्याला ऍडजसंट साइड माहित आहे तर अपोजिट साइड आपण इझिली काढू शकतो आणि आपण हायपोटेन्यूज पण आपण काढू शकतो. फक्त योग्य ते ट्रिग्नोमेट्रिक रेशिओज लावायचे आहेत. चला तर आता आपण काय करूया, पहिल्यांदा अपोजिट साइड आपण काढून घेऊया. तर आपलं फर्स्ट टार्गेट काय बघा, फर्स्ट टार्गेट आहे आपलं बीसी ला फाइंड आउट करणं. तर बीसी फाइंड आउट करून घेऊया आपण. चला लगेच. सो बीसी काढताना म्हणजे अपोजिट साइड काढताना सो लावा टॅन थिटाची व्हॅल्यू. टॅन थिटा इज इक्वल टू काय रे, अपोजिट साइड म्हणजे काय बीसी अपॉन ऍडजसंट साइड ए बी, ओ सॉरी बीसी एसी ऍडजसंट साइड काय रे आपली एसी आहे. ठीक आहे ना. हे बघा बीसी अपोजिट साइड आणि एसी काय रे ऍडजसंट साइड. ठीक आहे. सो आता टॅन थिटा म्हणजे आता कोणता घेणार तुम्ही, दिलेला आहे आपल्याला 60 डिग्री. किती आहे थिटा आपला 60 डिग्री. ठीक आहे. सो टॅन 60 डिग्री इज इक्वल टू बीसी आपल्याला फाइंड आउट करायचं आहे अपॉन एसी ची व्हॅल्यू किती आहे 20. सो टॅन 60 डिग्री किती असतं मग असे झालंय साइन 60 अपॉन कॉस 60. साइन 60 ची व्हॅल्यू किती असते √3/2. त्यामुळे हे किती रे √3 इज इक्वल टू बीसी अपॉन 20. सो दिअरफोर इथं दिअरफोर लिहिलं चालेल. सो बीसी इज इक्वल टू किती रे किती 20 √3. युनिट लिहायला विसरू नका. तर युनिट आहे त्याचं मीटरमध्ये. सो मीटरमध्ये ठेवा. ठीक आहे. नाव नेक्स्ट टार्गेट आपलं काय आहे बीसी का. नेक्स्ट टार्गेट काय आपल्याला एबी काढायचं आहे आपल्याला. सो एबी पण काढून घेऊया लगेच. आता एबी काढण्यासाठी काय करणार तुम्ही, काय करणार बघा, तुमच्याकडे अपोजिट आहे हायपोटेनियस आहे, तुमच्याकडे ऍडजसंट आहे हायपोटेनियस आहे. सो कोणतंही एक रिलेशन तुम्ही तिथं लावून द्या. मग आता आपण काय करूया, चला आपण कॉसचं रिलेशन लावूया. कॉसचं ठीक आहे ना, एक कॉसचं रिलेशन लावून देऊया. तर बघा कॉस 60 इज इक्वल टू कॉस 60 डिग्री कॉस थिटा इज इक्वल टू कोणतं रिलेशन लावा, कॉस लावलं तरी चालेल, साइन लावलं तरी पण चालून जाईल. सो कॉस थिटा इज इक्वल टू काय असतं आपलं ऍडजसंट साइड. ऍडजसंट साइड कोणते आहे आता, कोणते रे एसी अपॉन हायपोटेन्यूज काय झालाय आपला हायपोटेन्यूज एबी झालाय. सो हायपोटेन्यूज काय आहे आपला एबी. सो आपल्याला एबी फाइंड आउट करायचा आहे. थिटाची व्हॅल्यू किती होती कॉस 60 डिग्री. कॉस 60 डिग्री इज इक्वल टू एसी आपल्याला माहिती आहे का, एसी ची व्हॅल्यू किती आहे रे 20 आहे आणि एबी हायपोटेन्यूज आपल्याला काढायचं आहे. सो कॉस 60 किती असतं साइन 30 1/2 असतं. त्यावेळेस कॉस 60 1/2 असतं. करेक्ट. सो 1/2 येईल. ठीक आहे ना. सो 20 अपॉन एबी. त्यामुळे एबी ची व्हॅल्यू क्लिअरली किती होत आहे 20 × 2 40 मीटर. पण हाईट ऑफ ट्री म्हणजे काय रे आपला एसी आहे. सो एसी म्हणजे काय करावं लागेल आपल्याला बीसी प्लस एबी. मग काढून घ्या लगेच एसी ची व्हॅल्यू लगेच काढून घेऊया. सो दिअरफोर हाईट ऑफ ट्री AC is equal to BC plus AB. So BC ची व्हॅल्यू आहे 20 √3 प्लस 40. 20 √3 प्लस 40. ठीक आहे. जास्तीत जास्त इथून कॉमन काय निघेल रे, कॉमन काय निघेल इथून काय निघेल कॉमन 20 कॉमन निघेल. जर 20 कॉमन निघलं तर आत काय राहिलं 22 जा 40 प्लस इथं काय राहील रे √3. हे व्यवस्थित लिहा जरा √3 आणि हे टाका. आणि जर युनिट लावायचं असेल तर आता काय करा तुम्ही, तर युनिट लावू शकता तुम्ही मीटर. ठीक आहे ना. बघा सगळं मल्टिप्लाय मध्ये आलेलं आहे. सर जस्ट आपण काय केलेलं आहे 20 कॉमन काढला. सो इथं किती मग 20 2 जा 40 आणि 20 √3 अशा तऱ्हेने आपल्याला हाईट ऑफ ट्री मिळालेली आहे. तर बघितलं का, तर हा क्वेश्चन खूप वेळा विचारला गेलाय बोर्डच्या पेपरमध्ये. सगळ्यांनी एकदा व्यवस्थित बघा, व्यवस्थित रीड करा, डायग्राम्स बनवा. हाईट ऑफ ट्री म्हणजे पूर्णपणे ही हाईट आपल्याला फाइंड आउट करायची होती. ठीक आहे. आय होप की तुम्हाला हे लेक्चर नक्कीच समजलं असेल आणि अशाच कॉन्सेप्च्युअल स्टडीसाठी आपल्या मॅथ्स विथ शैलेश या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. थँक्यू.